हे ना हे लालवालं म्हणजे गुलाबी रंगाचं ते मुळ्याचं बियाणं आहे. कोपऱ्या कोपऱ्याने मुळा टाक. ह्याचे पराठे वगैरे छान बनतात. तुम्हाला मी झाड त्या साईडला असतील. हे बघा हे आपले 2 चोर. त्यांना आता बांधून ठेवलं आहे कारण सारखे बाहेर जातात पावसामध्ये. पण 2दा-3दा भिजून आले, त्यांना पुसून काढलं आणि आता म्हटलं शेवटी म्हटलं बांधूनच टाकूया. पाऊस बघा किती भरला आहे. एवढा पाऊस पडतो आहे कालपासनं. पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडतो आहे पण भरपूरच पडतो आहे. ही बघा ही सगळी माती ना टाकलेली ही सगळी वाहून जाते. त्याच्यामुळे तिकडे दगडी लावतो आहे पहिला. तेच कुणाल जेव्हा म्हटलं सगळी धूप होईल जमिनीची. हे बघा दगडी टाकून ठेवायला पाहिजे कारण इकडचीच माती ना आम्ही काढली आणि ह्या रोपांना घातलेली आहे आणि तेवढाच खड्डा परत भरून गेला मातीने. आता पण मी तिकडची माती काढली. जोपर्यंत ही पळणी लावत नाही ना तोपर्यंत ती माती वाहून जाणार आपल्या रोपांमधली. हे आम्ही ना परवा दिवशी केलेलं आहे वांग्यांच्या ह्यानं. बघा तुम्हाला मी दाखवते. ही बघा ही पळणी लावायची बाकी आहे ना, तर हे म्हणजे पागोळीचं पाणी पडतं खाली आणि सगळी मातीने धुपून चालली. आता पण मी माती घातली. हे बघा माझं काम चाललंच आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. झाला पावसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस कसा तिकडे लांबून लांबून असा येतो डोंगराच्या इकडनं, आपल्याला आवाज जातो कानामध्ये. हळूहळू हळूहळू पसरा येतो पण छान वाटतं. बघा दगडी टाकायचं काम चालू केलं होतं पण पाऊस आला, खूप माती वाहून जाते हो. त्याच्यामुळे आता की नाही ते करावंच लागेल, नाहीतर सगळं ते टाकलेली माती आहे ना एवढी मेहनत करून काही त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता हे काम करायला घेतलं आहे. पाऊस छान पडतो आहे सगळंच, म्हणजे 2-3 दिवसाला इतका जबरदस्त पाऊस पडतो आहे, बरं वाटतं आहे. एवढंच की थोडंसं जरा काम करताना अडचण येते, म्हणजे बागेतलं काम वगैरे काय करायचं झालं ना तर पावसाचा अंदाज घेऊन मग आम्ही करतो. आता पण म्हणजे पटापट जेवढं होईल ना तेवढं केलं. आता तुमच्याशी काही जास्त शेअर करता आलं नाही कारण शूटिंग काढत बसली तर परत पाऊसाला काही सगळी गडबड होते. तर चाललं आहे सध्या सगळं चालू आहे. मिरचीची रोपं मी काल लावून घेतलेली आहेत, पुन्हा नव्याने मिरचीची रोपं लावलेली. आपल्या आड्यामध्ये बघा रोपं रुजलेली तुम्हाला सांगितलं होतं ना मागे, तर तीच रोपं ना मोठी मोठी झालेली ना ती काढली मी आणि इथे एक वाफा तयार करून या वाफ्यामध्ये की नाही लावून ठेवलेले आहेत. म्हणजे पुढे मागे आपल्याला की नाही उपयोगी पडतील. सध्या फक्त इथे हे वांग्याची रोपं वगैरे तर इथे माती घालायचं आमचं सगळं काम चाललं आहे. आता हे पळणी लावायला ना मला असं वाटतं की 1-2 दिवसात ती लोक येतील. मग एकदा पळणी लागली ना मग काही चिंता नाही मग ह्या रोपांची. पण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ते थोडंसं लक्ष द्यावं लागेल कारण काय करू शकत नाही आपण. असं आहे ना ते बरोबर पागोळीचं पाणी बरोबर त्या रोपांवरतीच पडते. त्याच्यामुळे आता इथे बघा दगडी घेतल्यात कुणाच्या बाबांनी करायला. पाणी आधी भरून घेतलं, पाण्याची गाडी येणार होती ना टाकी पण रिकामी करून घेतली आणि तेच इथे लक्ष ठेवता ठेवता ते बागेतलं काम पण केलं. हां केवढी माती होती, सगळी वाहून गेली ना. मोठ्या मोठ्या दगडी बघा दिसायला लागलाय. पण ती माती कशी वाया जात नाही, आपल्या आड्यातच राहते. अशी वाहून ना ह्या साईडला येते सगळे, तिकडे सगळं खड्डा बिड्डा ना सगळं भरून गेला त्या मातीने. पण आता इथे थोडंसं काहीतरी लावावंच लागणार आणि तसं सगळं धूप होऊन जाईल जमिनीची. सुरू झाला पाऊस. हे बघा शेट कसे झोपलेत आमचे खाऊन पिऊन सकाळचा नाश्ता करून. कुणाला वाघ्या कुठे गेला रे? कुणाल वाघ्या कुठं आहे? आज सकाळी सकाळी दोघांना भूक लागलेली कारण काल रात्री ना दोघंजण लवकर जेवले होते. 7-7:15 काहीतरी जेवलेले. त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता खाऊन झालेलं आहे त्यांचं. शेरू आताचं बघा हलकं हलकं ऊन आलं आहे. वातावरणाचं काही खरं नाही. घडीत ऊन असतं आणि घडीत आमच्याकडे पाऊस पडतो. थंडगार सगळं. चला जाऊया तर घे बियाणं. ते काल बघा वाफे तयार केलेत ना. तुला नाही बोलली शेरू, बाबाला बोलली मी. तुला नाही. हॉर्नबिल बघ कसे ओरडत आहेत. हॉर्नबिल मोठ्या मोठ्याने ओरडतात आज. काय ना ते खायला एकमेकाला जोडीदार सुटतात ते लबाड्यात. ते एकटे एकटे नाही राहते. काय वस्तू जरी बघितली जोडीदाराला बरोबर. काल पण किती ओरडते बाप रे. ते काल पण ते बागेत मी काम करतो हे मोठ्या मोठ्याने ओरडतात. म्हणजे काय झालं, म्हणजे आपलं असं वाटतं ना काय बघितलं काय त्या लोकांनी म्हणून ओरडतात. काय हॉर्नबिल आमच्याकडे भरपूर आहेत.
काढतो डबा काढ सर. चला बागेत जाऊन ते जरा बियाणं रुजवतोय. काल वाफा करून ठेवलेला आहे ना त्याच्यामध्ये. आता पाऊस नाही तर पटकन जाऊन रुजूया. संध्याकाळचा परत नेमका पाऊस सुरू होतो मग. हे बघा बियाणं. हे आहे ना हे लालवालं म्हणजेच गुलाबी रंगाचं ते मुळ्याचं बियाणं आहे. आणि हिरवंवालं भेंडी. आणि हायब्रिड बियाणं आहे. पाऊस म्हणजे आता थांबला आहे थोडंसं, तर पटकन म्हटलं लावून घेऊया ना. संध्याकाळच्या वेळेस नेमका ना पाऊस असतो, त्याच्यामुळे आता करायला घेतले. चप्पल घालते पटकन. चला शेरू, बाबा कुठं आहे? ए शेरू, काय रे? खुरपं घेते. जा घरात जा. हे बघा हे वाघ्या शेरू यांची करामत. वाफा केलेला त्याच्यामध्ये बघा असे हे पाय बी घालून ठेवलेले आहेत. आता परत वर खाली करते जरा. आणि मुंग्या बिंग्या असतील ते निघून जातील. ह्याच्यामध्ये मी ना वाळू वगैरे घातली आहे. वाळू चांगली असते कारण ही माती ना आपली चिकट, लाल माती ना आपल्याकडची चिकट खूप. आणि जरा वाळू घातली ना की मग चिकटपणा थोडासा जरा कमी होतं. म्हणजे पाणी बिणी कसं मग जरा राहत नाही मग मातीमध्ये, नाही तर पाणी जास्त राहतं ना त्याच्यामुळे. शेरू बाजूला हो. आता हा बघा हा आला. आता शेरू आला म्हटलं. काय करायला घेतलं की हे पुढे पुढे मध्ये मध्ये बोके. त्यांना असं वाटतं की काय करतात ही लोक, काय नाही. तर बादलाव अशी जरा माती वर खाली केली. ह्याच्यामध्ये मी मुळा लावणार आहे. जरा उंच असा गोल करून मग चिंता नाही. मग त्यात वाळू टाकायचे. हा वाळू टाकायची का 2-4 घमेले? हा नाही ते वाळू टाकलं तर जरा ते पाण्याचा जरा निचरा कमी होईल ना. मग नाही ही मातीला चिकट होते ना म्हणून बोलते. इकडं ही वाहून आले ना, त्यातली नाही वाहून आलेले ना ते तिकडचे काढू टाकूया ना. तिकडे पण आहे वरच्या साईडला त्या शेवग्याच्या इथं. माती छान आहे, फक्त मातीच आहे मस्त होईल. 2-4 घमेले टाकूया वाळूचे. थांब मी आणून देते. चला थोडेसे वाळू त्यात टाकूया. ह्याच्यामध्ये टाकलं तशी. आता बिया टाकूया. हे गवत बिवत बघा कसं ते. एवढं गवत आपल्याकडे होतं ना. 2-2 मुळ्याच्या बिया. गोल राऊंड टाकते. राऊंड कोणतरी आलं वाटतं बघ. चला सगळं टाकून घेते पटापट. नंतरला मग रुजून आलं ना की वर अजून आपण माती टाकू शकतो मग. म्हणजे पावसाची चिंता नाही म्हणून. तो बघा जाऊन बसला. हे असे दोघंजण करतात वाघ्या शेरू. मग अशी वाघ्या पण येऊन तिथे बसला होता. ए शेरू उठा मातीत ना. कशाला? नाही नाही ते उंच उठा करतो ना तसं करूया असं. आणि मध्ये मग गॅप ठेवूया. मग मध्ये आपल्याला पाहिजे तर हे टाकता येईल ना, गोंडा मिंडा आहे ना ते टाकूया. ती ही वाहून आलेली माती, त्यात माती वाळू सगळं मिक्स आहे. चांगली माती आहे त्याच्यामुळे तिकडची आता माती काढली 4-5 घमेले कुणाच्या बाबाने. आता इथे येऊन टाकली ह्याच्यामध्ये. ते झालं मुळा लावून झाला. आता भेंडी लावतो पटापट. जरा वाफा आहे ना व्यवस्थित करून घ्यायचं आहे मिक्स करून आणि मग लावणार. आभाळ बघा हे आता असं दिसतंय. नंतर एकाएकी पाऊस सुरू होतो. ऊन पाऊस पाहिजे पण. भेंड्याच्या बिया टाकतोय. एक टाकू का 2 टाकू? 2 बिया टाकून ठेव. एक 2 बिया टाकायच्या. जगलं नाही जगलं नाही बिया चांगल्या वाटतात. हायब्रिड आहे. एकच टाक. त्या साईडने टाक कशी फेक काय नाही फरक पडतो. बस झालं. चला आता लावलं आहे तर खरं भेंडी आपल्याकडे होत नाही हो तशी पाया तशी होत नाही. पण प्रयत्न करत राहायचं असं आहे. त्याच्यामुळे लावलं ह्यावर्षी पण बघू परत. नंतर लागली तर माती नंतरला वरून टाकून द्यायची. आता वाफा बघा उंचच केला आहे. तो पण बघा उंचच वाफा केलेला आहे.
रुजून आलं ना की नंतर बघू, मग परत माती कशी घालता येईल. हा कोपऱ्याने मुळा टाक. थोडंसं बियाणं उरलं आहे ना मुळ्याचं, ते पण आता ह्याच्यामध्ये टाकतो आहे. जागा आहे ह्याच्यामध्ये म्हणून. साधारणतः 7-8 दिवसानंतर रुजून येईल, तेव्हा तुम्हाला दाखवीन रुजून आल्यानंतर. चला आता जाऊया घरी. झालं इकडचं काम, आता घरातलं करूया. ड्रम किती आहे बघितलास? भरला बोलतो. ड्रम किती आहे बघितला का त्याने? पाणी असेल तर ह्या ड्रम मध्ये पाणी खाली आहे. पाईप इकडे घ्यायला लागेल ना. ओ शेरू, शेरू बघ कसा लबाड, बोका, नाकावर माशी बसले, डोका. ए शेरू बोका. चला लय मजा मस्त झाली. चला आता किचनमध्ये काम करायला. शी मासकी बसते बघ डोळ्यावरती तुझ्या, माशी बसते बघ. चिकलू, चिखलात लोळून येणारे चिकलू. चला बोक्यानो. मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की वाघ्याचा कान बघा म्हणून, डावा कान. तर हा बघा, हा कान त्याचा दुखतो आहे. औषध वगैरे आणलेलं आहे, पण काय तो औषध टाकून देतच नाही. आता मी डॉक्टरांना पण फोन लावते, डॉक्टर काय फोन उचलत नाही आहेत. त्याने ते थंड खाल्लं ना की त्याला कानाला त्रास होतो. म्हणजे समजा आईस्क्रीम हे ते काय गार खाल्लं ना की त्याला लगेच त्रास होतो. त्याच्यामुळे सध्या आता आम्ही त्याला आईस्क्रीम वगैरे देणं बंद केलेलं आहे. हे बघा इथे बघा, हा कान आहे ना, इथे हलकीशी सुजन वाटते, पण त्याचं बाकीचं सगळं व्यवस्थित आहे, नॉर्मल. आता मी परत एकदा डॉक्टरांना फोन लावते, बघूया उचलतात का. आमच्या इथे डॉक्टर पटकन यायला मागत नाही हो, त्याच्यामुळे थोडीशी गडबड होते माहिती आहे. हे बघा इथे ना, इथे थोडंसं जरा आम्हाला पण वाटते. आम्ही जाऊन ना औषध आणलेलं आहे. बघू आता एकदा ट्राय करून बघते मी. अगो बू झालं तुला ना. हे बघा इथे कधी कधी शेरू ना कान चाटतो त्याचा. मला खूप म्हणजे कमेंट आली ना कालच्या, वाचली मी कमेंट, म्हणून तुम्हाला दाखवते आता. हे बघा इथे हलकंसं जरा हे आहे. त्याला सर्दीचा त्रास आहे खूप वाघ्याला आपल्या. थंड त्याला सहन नाही होत. नाजूक आहे तो, नाजूक ना. तर परत एकदा डॉक्टरला फोन लावूया आपण, बघूया उचलतात का. गुंडे बच्चे. सकाळी भूक लागलेली ना, भूक लागलेली तर येऊन बसला आणि मला उठवला आणि खायला दे. काल रात्री जरा लवकर जेवलेलं ना दोघंजणं, त्याच्यामुळे मग त्यांना ना दिलं खायला. मग तेव्हा ते आता शांत आहेत. किती वाजता? सकाळी 7 वाजता. चला आता किचनच्या कामाला बघा सुरुवात केलेली आहे. हा शेगळाचा पाला आपल्या बागेतला. काल ह्याच पाल्याची भाजी केली होती आणि आज पराठे बनवते आणि ह्याची रेसिपी मी तुम्हाला पटकन दाखवते. आता इतका पाला शेगळाचा, त्याचं कारण तुम्हाला सांगते. ते झाड आहे ना आपलं शेगळाचं, खूप असं उंच गेलेलं, कटिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडाफार पाला ना काढून मी असं जमा करून ठेवला आणि बाकीचं सगळं आमच्या वाडीतल्या बायका आहेत ना त्या घेऊन गेला, म्हणजे वाटून टाकला असं. तर ह्याचे पराठे वगैरे छान बनतात. तुम्हाला मी झाड आहे ना नंतरला दाखवते, कारण शेगाचं झाड आहे ना खूप असं उंच होतं. नंतर तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. चला आता पटकन ना ह्याची रेसिपी मी शेअर करते. भाजी तर छान बनतेच, मग पराठे पण छान बनतात. कटिंग करून घेते अगोदर. धुवून वगैरे सगळं झालेलं आहे, कालच मी धुवून ठेवलेलं आहे. बघा चांगला सुका सडसडीत आहे. जरा कटिंग करून घेते आणि पटकन बनवून घेऊया. शेवग्याचा पाला ह्याची भाजी छान बनतेच, पण जर का कोणाला आवडत नसेल, लहान मुलं बघा कधी कधी खायला नाटकं करतात आणि काही वयस्कर मंडळी, म्हणजे आमच्या घरातलं उदाहरण तुम्हाला सांगते. भाजी बनवली ना की तोंड जरा वेडीवाकडे होतात, पण असे पराठे वगैरे बनवले की आवडीने खातात. आणि त्याच्यामुळेच काल बघा भाजी खाऊन झाली आणि आज म्हटलं पराठे बनवूया. आवडणार एवढं मला 100% गॅरंटी होती. तर इथे बघा आता पाला आहे ना तो घेतलेला आहे चिरून वगैरे, आणि थोडंसं जास्त प्रमाणातच मी घालते. मी म्हणजे खायला तर छान लागतंच आणि दिसायला पण छान दिसतात. मग गव्हाचं पीठ घातलं आहे 1.5 वाटी आणि त्याच्यानंतर हे काय बरं त्याला म्हणतात, तिळाचं प्रमाण इथे मी जास्त घेतलेलं आहे. जिरं घातले, थोडासा ओवा घातला आहे, तिखट मसाला, हळद, मीठ, थोडीशी साखर घातली की चव अजून छान येते पराठ्याची. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरची आहे ना याची पेस्ट करून टाकलेली आहे. म्हणजे पाणी घालून चांगलं असं पीठ आहे ना हे मळून घेतलेलं आहे. आणि जितकं हे पीठ चांगलं मळू ते पराठे आपले छान होतात. छान असं मळून घेतल्यानंतर एक 10 मिनटं मी हे झाकून ठेवलं आहे
आणि त्याच्यानंतर आता इथे पराठे बनवायला की नाही सुरुवात करणार आहे 10 मिनटानंतर. तर लहान लहान गोळे म्हणजे मीडियम साईजचे गोळे करून घेतले आणि त्याच्यानंतर लाटून घेतले आणि खरपूस असे तव्यावरती हे भाजून घेतलेले आहेत. शेवग्याच्या पाल्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, म्हणजे म्हणजे कंबरदुखीचा बघा त्रास असेल ना कोणाकोणाला, तर त्यांनी हे म्हणजे जरूर खावा हा पाला. मी बाबा आवर्जून खाते. मध्यंतरी ना ह्याची पावडर करून सुद्धा मी ठेवली होती आणि सकाळी रोज उठून आहे ना गरम पाण्यामध्ये मी म्हणजे प्यायची ती पावडर. पण ती पावडर काय माहीत नाही, पण मला ती सूट नाही झाली, मला त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळे म्हणजे गरम असतो ना, ही भाजी आहे ना गरमसुद्धा असते, त्याच्यामुळे मग मी ती पावडर की नाही बंद करून टाकली. आणि त्याच्यानंतर आता हे बघा हे भाजी असे पराठे केले ना की आवडीने खातात. आपण कटलेट्स वगैरे बघा बनवतो ना म्हणजे काय त्याला म्हणतात वड्या बघा, मराठीमध्ये वड्या बनतो. तर त्याच्या वड्या पण ह्याच्या खूप छान बनतात, अधेमध्ये बनवायच्या अशा. पण आमच्याकडे जास्त करून अशा पराठेच आवडतात, त्याच्यामुळे जास्त मी अशा म्हणजे कटकटवालं जास्त असं हां, मोठं काम असेल ना ते जरा टाळतेच, कारण आवडतच नाही, मग बनवून उपयोग काय ना. पण हे असं साधं सिंपल पराठे बनवलं ना की अगदी आमच्याकडे आवडीने खाल्ले जातात आणि संपतात पण. तर इथे बघा आता खरपूस असे पराठे भाजून घेतलेले आहेत आणि तेल किंवा तूप लावायचं. मी इथे तुपाचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे भरपूर असं तूप बीप लावून चांगले असे दोन्ही बाजूने शेकून घेतलेले आहेत. चहासोबत, लोणच्यासोबत किंवा कोथिंबीरची चटणी आहे ना त्याच्यासोबत खूप छान लागतात. इथे कोथिंबीरची चटणी मी आहे ना आदल्या दिवशी बनवून ठेवली होती, तुम्हाला बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. त्याच्यात थोडलं मिरचीचं लोणचं, आपलं हे मिरचीचं लोणचं ना एक नंबर झालेलं आहे. आणि पराठे कुणालच्या बाबाने की नाही चहासोबत खाल्ले पराठे, त्यांना चहासोबत असे पराठेवाले खूप आवडतात चटणीपेक्षा. मी मात्र हे लोणचं आणि चटणी याच्यासोबत खाल्लेलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. बघा ढग लागले गडगडायला, मग अशी छान अशी मोठी अशी पावसाची सर येऊन गेलेली आहे, वातावरण छान झालेलं आहे. आणि आत्ता आहे दुपारची वेळ, मी आता आलेली आहे एडिटिंग करायला. आणि माझं एडिटिंग जे असतं ना गाडीमध्ये बसूनच करते मी, इथे मला ना खूप सोयीचं जातं. पावसाचा अंदाज घेऊन सध्या मला सगळं करावं लागतं, कारण व्हॉइस ओव्हर पण असतो ना, आणि मग आवाज वगैरे कॅप्चर होतो पावसाचा वगैरे. त्याच्यामुळे आत्ता कसा पाऊस थांबला आहे, त्याच्यामुळे पटकन मी आता आलेली आहे गाडीमध्ये. अर्ध माझं झालेलं आहे काम म्हणजे एडिटिंगचं, आणि अर्ध बाकी आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता मी इथेच थांबवते. पराठे रेसिपी जे शेअर केली ना तुमच्याशी, नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांना की नाही आवडेल. आणि तुम्हाला कदाचित माहीतही असेल, पण ज्यांना कोणाला बघा माहीत नसेल ना त्यांच्यासाठी मी सांगते, नक्की करून बघा. खूप हेल्दी रेसिपी आहे. थोडंसं तुपाचं प्रमाण जरी जास्त झालं असेल ना तरी पण चालतं ते. आणि आता पावसाळ्यामध्ये ना थोडंसं जरा खायचं तेल तूप वगैरे, आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.